एक मोठी बातमी येते, एवढी घाई कशासाठी? अजित पवारांच्या नातलगांची नाराजी। एक मोठी बातमी येते, अजित पवार यांच्याही नातलगांनी व्यक्त केले मत, अस्थि विसर्जन झाल्या नसताना बैठका का घेतल्या असा सवाल विचारला गेलेला आहे। एवढी घाई कशासाठी? अजित पवारांचं दावं देखील होऊ दिलं नाही, एवढे राजकीय निर्णय कसे काय घेण्यात आले याची सुद्धा माहिती येते समोर। कुटुंब दुःखात असताना शपथविधीची घाई कुणाला झाली आहे असाही सवाल विचारला गेला आहे। शिवाजी काळे दिल्लीहून आपल्या बरोबर आहेत। शिवाजी, अगदीच म्हणजे अजित पवार यांच्या जाण्याची वेळ चुकली, त्याच पद्धतीने शपथविधीची देखील वेळ चुकली अशी प्रतिक्रिया येताना समोर पाहायला मिळते। हे काय मुख्यमंत्री पद नव्हतं की जे खाली ठेवलं जाऊ शकत नव्हतं। अजितदादांची अस्थि विसर्जन सुरू असताना बैठका घेण्यात आल्या, त्याचबरोबर अजितदादांच्या जाण्यानं पवार कुटुंबीय दुःखी असताना पवार कुटुंबातील कोणत्याही सदस्याशी, खास करून त्यांच्या भावाशी किंवा बहिणीशी कुठलीही चर्चा करण्यात आली नाही आणि अशा परिस्थितीमध्ये ताबडतोब शपथविधी करण्याचा निर्णय घेण्यात आला। कोणाशी या संदर्भात चर्चा झाली आणि या सगळ्यामुळे पवार कुटुंब अत्यंत व्यथित आहे। पवार कुटुंब हे सुसंस्कृत कुटुंब म्हणून मानलं जातं, त्यांच्यामध्ये किमान तरी दादाच्या गेल्यानंतर दावा तरी होऊ द्यायचा होता, अशा प्रतिक्रिया समोर येताना पाहायला मिळत आहे। दादाची राखही झाली नव्हती, दादांची अस्थि विसर्जन झालं नव्हतं, त्या स्थितीमध्ये दादांच्या पश्चात ताबडतोब त्यांची जागा घेण्याची घाई नक्की कोणाला झाली होती असा सवाल पवार कुटुंबातील एका सदस्याने उपस्थित केला। आणि हे कोण करतं आहे नक्की? पवार कुटुंबाची प्रतिमा ही राज्यामध्ये एक सुसंस्कृत कुटुंब म्हणून आहे आणि या कुटुंबातील सदस्यांच्या शपथविधी चौथ्या दिवशी होतो, तेही अजित पवार सारखा व्यक्ती, करता माणूस घरातला गेल्यानंतर ही सगळी परिस्थिती कोण निर्माण करते असा संतप्त सवाल जो आहे कुटुंबाकडून उपस्थित करण्यात आलेला आहे। प्रसन्न सर, शिवाजी, या घडामोडी इतक्या वेगाने चाललेल्या आहेत की याचा प्रोसेस करून याचे अर्थ कसे लावायचे हा स्वतःमध्ये एक प्रश्न आहे। आपल्यासोबत मृणालिनी नानिवडेकर आहेत, त्यांच्याकडे मी एक शेवटचा प्रश्न घेऊन जाईन कारण त्यानंतर आपल्याला अन्य बातम्या बघायच्या आहेत। मृणालिनीची दोन घटना, एक वेगाने घडणाऱ्या घडामोडी, दोन्ही सध्या ज्या बातम्या येत आहेत त्या, पण त्या दृष्टीने पाहता आता तर बातमी येते की अजित पवारांकडचे नातेवाईक म्हणतात एवढी घाई कशासाठी, आणि इकडे तर उद्या शपथविधीची सुद्धा तयारी सुरू होते। काय नेमकं चाललंय? एक तर लक्षात घेतलं पाहिजे की पवार कुटुंबात जे काय ताणतणाव होते ते सांस्कृतिक सामाजिक कार्यक्रमात एकत्र येत असले तरी राजकीय दृष्ट्या जे कमालीचं तणावग्रस्त वातावरण होतं त्याला अजून वेगळ्या वाटा फुटू नये आणि कोणीतरी वेगळ्याच व्यक्तींनी क्लेम करू नये अजितदादांचा राजकीय वारसदार मी आहे यासाठी घेतलेली ही काळजी आहे। त्यामुळे सुप्रिया सुळे यांनी या संदर्भात काही पावलं उचलण्याआधी सुनेत्रा पवार यांनी मी मृणालिनीजी थोडंसं थांबतो, एक अपडेट येते, एक अपडेट बातमी येते, अजितदादांकडील वित्त आणि नियोजन खातं भाजपकडे जाणार अशी सूत्रांची माहिती येते। वेगवान घडामोडी होत आहेत। उपमुख्यमंत्री पदावरती दावा राष्ट्रवादीचा, सुनेत्रा पवार उद्या होणार उपमुख्यमंत्री। दरम्यान अजितदादांकडील वित्त आणि नियोजन खातं भाजपकडे जाणार अशी सूत्रांची माहिती येते। मृणालिनीजी, मला असं वाटतंय की खात्याचं वाटप कसं होईल याबद्दल आपण जरा घाई करतो, काही वेळ वाट पाहावी लागेल। पण पवार कुटुंबामध्ये जर खरोखरच या संदर्भात काही वाद असतील तर त्या वादांना वेगळ्या वाटा फुटण्याआधी अजितदादांवर श्रद्धा असलेल्या त्यांच्या सहकार्यांनी ताबडतोब शपथविधी व्हायला हवा अशी मागणी केली असावी। आज पवार साहेब ज्या रीतीने सक्रिय झाले ते लक्षात घेता त्यांच्या विरोधातल्या काही शक्तींना जे 2019 साली त्यांनी दिलेलं आश्वासन पाळलं नाही म्हणून वैतागलेले होते ते देखील यामागे असू शकतात। सध्या कोणत्याही पक्षांची, व्यक्तींची नावं घेणं योग्य नाही, संस्कृतीला धरून नाही, पण पवार घराण्यातल्या घडामोडींनी वेगळं वळण घेऊ नये यासाठी कदाचित ती घेतलेली खबरदारी असेल। अशा काही घटना घडल्या की अशा पद्धतीचे शपथविधी होणं ही भारताची परंपरा आहे। मला आता आठवत नाही आहे MG रामचंद्रन गेल्यानंतर जानकी अम्मांनी केव्हा शपथ घेतली, पण अशा पद्धतीने वारसा ताबडतोब पत्नीकडे जावा या हालचाली भारतात होत असतात। महाराष्ट्राच्या मनातला प्रश्न आहे की असं का होतंय? ही त्वरा, मी त्याला घाई शब्द याला एक निगेटिव्ह शेड आहे, मी त्वरा हा शब्द वापरेन, एवढी त्वरा का केली जाते? अशा कोणत्या घटना घडू शकतात की ज्या घडू नयेत म्हणून काळजी घेतली जाते का? कदाचित याची उत्तर येत्या काही काळातच आपल्याला पाहायला मिळतील। मी एक शेवटची कमेंट फक्त घेईन संदीप रामदेवसिंगची। संदीप, काही अंदाज हे का होत असावं असं?
दोन शक्यतांच्या बद्दल आपण बोललोत. कालपासून येणारे 2 दिवसापासून येणारे जर का आपण प्रतिक्रिया पाहिल्या, अगदी नवाब मलिकांची पाहिली की सांत्वन केलं आणि सहज बोलून आपण जातो तसंही ते गेले असतील, कारण तो दुःखाचा प्रसंग होता की आम्ही सगळे पवार साहेबांच्या सोबत आहोत. आणि नंतर त्यांचं वाक्य होतं की म्हणजे कुटुंबियांसोबत, पवार कुटुंबियांसोबत, ज्याच्यामध्ये सगळेच आले. आत्ता आपण सकाळपासनं हिरामन खोसकर असतील, नरहरी झिरवाळ असतील, आणखी काही आमदार असतील जे थेट प्रतिक्रिया देत नाहीत पण आपल्याला फोनवरून सांगतायत की पवार साहेब जे ठरवतील ते आम्ही करू. ही कोण मंडळी आहेत? तर ही आत्ता अजितदादांच्या राष्ट्रवादीमधली सुद्धा आमदार मंडळी आहेत. तर अशा पद्धतीनं जर का हा रेटा किंवा यांची संख्या वाढली तर ते पण आवरणं कठीण जाऊ शकलं असतं. आत्ता ॲक्च्युली त्याची शक्यता कितीही कमी असली तरी राजकारणात आपण पाहिलंय की काहीही अशक्य नाही.